तर नमस्कार मित्रांनो, कोणत्याही सी इंजिनचं आपल्याला टॅपेट सेटिंग किंवा वॉल सेटिंग करणे गरजेचं आहे. तर वॉल सेटिंग करण्यासाठी तुम्हाला पहिलं काय माहिती पाहिजे की वॉल सेटिंग कसं करायचं. वॉल सेटिंग करण्यासाठी तुम्हाला त्या इंजिनची फायरिंग ऑर्डर माहिती पाहिजे, त्याचं इनलेट वॉल एक्झॉस्ट वॉलची पोझिशन माहिती पाहिजे, त्याच्यानंतर वॉल्व ट्रेन मेकॅनिझम माहिती पाहिजे. आता वॉल्व ट्रेन मेकॅनिझम कशी माहिती होणार तुम्हाला बघा. ज्यावेळेस क्रँकशाफ्टच्या 2 फेऱ्यामध्ये एक पॉवर स्ट्रोक घडून येतो, त्यावेळेस क्रँकशाफ्टच्या 2 फेऱ्यामध्ये एक पॉवर स्ट्रोक घडून येतो, परंतु एक पॉवर स्ट्रोक घडण्यासाठी कॅमशाफ्टचा एकच फेरा लागतो. क्रँकशाफ्टचे 2 फेरे आणि कॅमशाफ्टचा एक फेरा, याच्यात एक पॉवर स्ट्रोक घडून येतो. मग ते सिंगल सिलेंडर इंजिन असू द्या, डबल सिलेंडर असू द्या, किंवा 3 सिलेंडरचा असू द्या, किंवा 4 सिलेंडरचा असू द्या, किंवा 5 सिलेंडरचा असू द्या. आता माझ्याकडे 6 सिलेंडर इंजिन आहे. मला 6 सिलेंडर इंजिनमध्ये पॉवर स्ट्रोक घडवण्यासाठी क्रँकशाफ्टचे 2 फेरे फिरवावे लागतात. म्हणजेच क्रँकशाफ्ट जर 2दा फिरला तर कॅमशाफ्ट एकदाच फिरणार आहे आणि सर्व सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक घडून येणार आहे. म्हणजेच क्रँकशाफ्टच्या 2 फेऱ्यामध्ये 6 सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक घडून येतो. तर क्रँकशाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये किती सिलेंडरमध्ये, तर 3 सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक घडून येतो. बघा क्रँकशाफ्ट का येतो, तर क्रँकशाफ्टचा गिअर हा लहान असतो. क्रँकशाफ्टच्या गिअरवर 36 जात असतात, तर कॅमशाफ्टच्या गिअरवर 72 जाते असतात. क्रँकशाफ्ट ज्यावेळेस 2दा फिरतो त्यावेळेस काय होतो, 6 सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक घडून येतो. परंतु हाच पॉवर स्ट्रोक घडून येण्यासाठी कॅमशाफ्ट हा एकदाच फिरतो. बघा म्हणजेच क्रँकशाफ्टचा काय होतो, 720 डिग्रीमध्ये 6 पॉवर स्ट्रोक घडून येतात. म्हणजेच 360 डिग्रीमध्ये 3 पॉवर स्ट्रोक घडून येतात. म्हणजेच क्रँकशाफ्टच्या 120 डिग्रीमध्ये एक पॉवर स्ट्रोक घडून येतो. आता आपण टॅपेट सेटिंग कसं करायचं ते बघू. फायरिंग ऑर्डर किती, 1 5 3 6 2 4 किंवा 1 4 2 6 3 5. तर आपल्याकडे जे इंजिन आहे कमीचं ते 1 5 3 6 2 4 आहे. तर बघा 1 नंबर सिलेंडरचं ज्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, वॉल सेटिंग करायचं आहे, त्यावेळेस 1 नंबर सिलेंडर हा TDCला पाहिजे. त्यावेळेस त्याचा पेअर पिस्टन 6 नंबरसुद्धा TDCला असतो. परंतु फरक इतका आहे, 1 नंबरचे दोन्ही वॉल हे क्लोज पोझिशनला असतात, तर 6 नंबरचा एक्झॉस्ट वॉल दबलेला आणि इंटेक वॉल दबण्यास सुरुवात झालेली असते. म्हणजेच हे वॉल ओव्हरलॅपिंग पिरियडला असतात. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, 1 नंबर सिलेंडरच्या दोन्ही वॉलचं टॅपेट सेटिंग करून घ्यायचं आहे. हा इंटेक वॉल आहे IV आणि एक्झॉस्ट वॉल आहे. याचं जे 0.25 टॅपेट सेटिंग करायचं आहे, याचं 0.50 करायचं आहे. ज्याच्यानंतर 2 नंबरचं सिलेंडरचं आपल्याला पॉवर स्ट्रोक टॅपेट सेटिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला 2 नंबरचा पेअर पिस्टन 5 नंबरची पोझिशन बघायची, तो ओव्हरलॅपला पाहिजे, त्याचा इंटेक वॉल दबण्यास सुरुवात झालेली पाहिजे आणि एक्झॉस्ट वॉल हा दबलेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हेच लक्षात ठेवायचं आहे, पेअर पिस्टन आहे त्याचा इंटेक वॉल दबण्यास सुरुवात झालेली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही वॉलचं टॅपेट सेटिंग करून केलं आहे. इंटेकला 0.25, एक्झॉस्टला 0.50. त्यानंतर 3 नंबरचं टॅपेट सेटिंग करताना आपल्याला 4 नंबरचा काय करायचं, 4 नंबर त्याचा पेअर पिस्टन आहे, त्याचा इंटेक वॉल दबण्यास सुरुवात झालेली पाहिजे आणि एक्झॉस्ट वॉल हा दबलेला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला 6 नंबर त्याचं टॅपेट सेटिंग करताना त्याचा पेअर पिस्टन 1 नंबरचा इंटेक वॉल दबलेला आणि एक्झॉस्ट वॉल